हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 6 श्लोक क्रमांक 11 आणि 12. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नातिच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम् तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः उपविश्यासने युञ्जात् योगमात्मविशुद्धये. भाषांतर. योगाभ्यासासाठी मनुष्याने एकांत स्थळी जाऊन भूमीवर कुशासन अंथरावे आणि ते मृगचर्म व मृदू वस्त्राने आच्छादित करावे. आसन उंचावरही असू नये किंवा अत्यंत खालीही असू नये. तसेच आसन पवित्र स्थळी असावे. त्यानंतर योगी व्यक्तीने आसनावर दृढतापूर्वक बसावे आणि मन इंद्रिय क्रिया यांचे संयमन करून आणि मनाला एकाग्र करून हृदय शुद्ध करण्यासाठी योगाभ्यास करावा. तर प्रेक्षक हो, भगवंत या श्लोकामध्ये योगाभ्यास कसा आणि का करायचा हे सांगत आहेत आणि कलियुगामध्ये आपण तो कसा करू शकतो तेही आपण पाहणार आहोत. तर प्रेक्षक हो, येथे भगवंत ध्यान योगाच्या अभ्यासाचे नियम सांगत आहेत. जसे की ध्यान योग्याने जंगलामध्ये एकांतात जाऊन आसन टाकावे. आसन म्हणजे कुशासन, म्हणजे कुशगवताचे आसन, जे भगवान वराह देवांनी हिरण्याक्षाच्या हातून पृथ्वीला सोडवून आणल्यानंतर स्वतःचं शरीर झटकलं तेव्हा त्यांच्या शरीरावरचे काही केस जमिनीवर पडले. तेथून कुशगवताची उत्पत्ती झाली. त्यापासून बनवलेलं असतं. म्हणून सर्व योगी पवित्र अशा कुशगवताचे आसन वापरतात. परंतु भक्तियोगी मात्र स्वतःच्या आसनाची पर्वा करीत नाहीत, तर भक्तियोगाद्वारे स्वतःचं हृदय शुद्ध करून तेथे भगवंतांना भावरूपी आसन प्रदान करतात. ध्यान योगासाठी पुढील नियम म्हणजे त्या कुशासनावर हरणाची कातडी टाकावी. कारण हरणाच्या किंवा वाघाच्या कातडीमुळे तेथे साप किंवा विंचू आसपास भटकत नाहीत. मग त्यावर एखादं मऊ कापड टाकावं. आज कलियुगामध्ये जर कोणी हरणाची कातडी घेण्यासाठी जाईल तर त्याला अटकच होईल, बरोबर. परंतु पूर्वी जे क्षत्रिय होते ते युद्धाचा सराव राहण्यासाठी वाघाची किंवा चित्त्याची किंवा हरणाची शिकार करीत त्याची कातडी स्वच्छ करून साधू लोकांना साधना करण्यासाठी देत. परंतु कलियुगामध्ये हे शक्य नाही. पुढील नियम म्हणजे ध्यान योगाचं ते कुशासन खूप उंचही नसावं किंवा खूप खालीही नसावं. परंतु भक्तियोगी मात्र स्वतःच्या मनाला नम्रतेनं भगवंताच्या दासाच्या स्वरूपात स्थित करून उच्च स्वादाची प्राप्ती करतो. सेवाभावनेची तीव्रता कमी होऊ देत नाही. पुढील नियम म्हणजे ध्यान योग्यानं एखाद्या पवित्र स्थानी जेथे प्रदूषण कमी असेल अशा ठिकाणी ध्यान करावं. परंतु बाह्य नाही तर आंतरिक प्रदूषण कमी असेल अशा ठिकाणी बसून ध्यान करावं, बरं का. भारतामध्ये योगीजन किंवा भगवत भक्त हे स्वगृहांचा त्याग करतात आणि प्रयाग, मथुरा, वृंदावन, ऋषिकेश आणि हरिद्वार सारख्या पवित्र स्थानी जेथे भगवंतांच्या लीला घडल्या अशा पवित्र ठिकाणी वास करतात. त्या ठिकाणी ते एकांत वासात योगाभ्यास करतात. परंतु आज तेथे जाऊन आपण पाहिलं तर तेथेही खूप गर्दी असते. तेथेही शांती मिळणं कठीण आहे. काही दुर्मिळच परिवार असतात की जे परदेशातून येऊन वृंदावन, मायापूर सारख्या तीर्थस्थानी कायमस्वरूपी वास करू शकतात. म्हणूनच कृष्ण भावनामृत आंदोलन हे पूर्ण जगामध्ये पसरलेलं आहे. कारण श्रीकृष्ण भक्ती ही संपूर्ण सृष्टीकरिता आहे. श्रीकृष्ण तर जगन्नाथ आहेत, पूर्ण जगाचे नाथ आहेत, बरोबर. पुढील नियम म्हणजे अशा आसनावर दृढतापूर्वक बसून मन इंद्रिय क्रिया यांचं संयमन करून मनाला एकाग्र करून हृदय शुद्ध करण्यासाठी योगाभ्यास करावा. अशा प्रकारे तो योगी त्याच्या आत्म्याची शुद्धी करू शकतो. परंतु कलियुगामध्ये मनाला इंद्रियांना नियंत्रित करणं ही कठीण आहे. म्हणून तर अर्जुन या गोष्टीला नाकारत आहे. 5000 वर्षांपूर्वी योगा करण्यासाठी अनुकूल अशा सर्व गोष्टी उपलब्ध असूनही आणि मन इंद्रियांवर नियंत्रण असूनही अर्जुनाला ते अशक्य वाटत होतं. तर मग आज कलियुगामध्ये मन खूप विचलित असताना, भय, चिंता, ताणतणावानं ग्रासलेलं असताना आणि ते आत्मसंयमीही नसताना, उत्तेजित असताना इतकं की झोपही लागत नाही, त्यासाठी झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. अशा परिस्थितीत योग करणं कसं काय शक्य आहे. म्हणून अष्टांग योग आपल्यासारख्या कलियुगातील जीवांसाठी नाहीच.
कारण पूर्वी ऋषीमुनी हजारो वर्षे ध्यान करीत होते, परंतु कलियुगातील मनुष्याची आयुर्मर्यादा अल्प आहे. त्याचप्रमाणे त्याचे मन सतत विचलित असते. तसेच वनामध्ये एकांतामध्ये राहण्यासाठी मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागतात. ती सहनशक्ती कलियुगातील मनुष्यांमध्ये नाही. त्याचप्रमाणे कलियुगामध्ये योगाला व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. योगा मॅट, योगा स्टुडिओ, योगा लाईव्ह, योगा गुरु सर्व काही व्यावसायिक झालेलं आहे. भगवंत सांगतात की या भौतिक गोष्टींपासून दूर राहून योग करायचा आहे. तर मग या भौतिक व्यावसायिक गोष्टींनी आपण कसा काय योग करू शकतो? ती तर केवळ शारीरिक कसरत झाली, योग नव्हे. कारण योग म्हणजे भगवंतांशी जोडणं हे अशा शारीरिक कसरतींद्वारे साध्य होत नाही. म्हणून कलियुगामध्ये भगवंतांशी जोडण्यासाठी भक्तियोगाशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणूनच तर भगवान श्रीकृष्ण स्वतः 535 वर्षांपूर्वी चैतन्य महाप्रभूंच्या म्हणजेच भक्ताच्या रूपामध्ये येऊन त्यांनी कलियुगामध्ये योग शक्य नाही हे जाणून कलियुगातील जीवांच्या उद्धारासाठी भक्तियोग दिला. हा भक्तियोग इतका सहज सोपा मार्ग आहे की गृहस्थ जीवनामध्ये राहूनही मनुष्य भक्ती करून परमसिद्धीची प्राप्ती करू शकतो. हरेर नाम हरेर नामैव केवलम कलो नास्तेव 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 गतिरन्यथा. कारण कलियुगामध्ये ज्ञानयोगाने ध्यानयोगाने कोणत्याही योगाने भगवत प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून कलह आणि दंभयुक्त या युगामध्ये मुक्तीचं एकमात्र साधन म्हणजे पवित्र हरिनामाचं कीर्तन होय. अन्य कोणतीही गती नाही, अन्य कोणतीही गती नाही, अन्य कोणतीही गती नाही. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या महामंत्राच्या जपाद्वारे कीर्तनाद्वारे कलियुगातील मनुष्याचं कल्याण होऊ शकतं. ब्रह्मदेवही नारद मुनींना सांगतात की कली कल्मश नाशनम, कलीच्या कल्मशांना नाश करणारे हरीचे नाम आहे. जेव्हा आपण या कलियुगाच्या चक्रातून तसे जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटू इच्छितो आणि भगवतधामी परत जाऊ इच्छितो, तेव्हा आपण प्रत्येक दिवशी हरे कृष्ण महामंत्राचा एकाग्र चित्तानं जप केलाच पाहिजे. हरे कृष्ण महामंत्राच्या उच्चारणासाठी स्थळ, काळ आणि आसनाचा विचार करणं मुळीच आवश्यक नाही. तथापि हरे कृष्ण मंत्राचे स्मरण कोणत्याही स्थळी किंवा कोणत्याही काळी करता येतं आणि अशा स्मरणामुळे त्वरित फलप्राप्तीही होते. त्यासाठी आपल्याला कुशगवताची किंवा हरणाच्या कातडीची किंवा मऊ कापडाची गरज नाही किंवा कोणत्या तीर्थस्थानी जाण्याचीही गरज नाही. तर आपण भक्तांच्या संघामध्ये राहून तुळशीसमोर बसून हरे कृष्ण महामंत्राचा जप करून तो परमानंद प्राप्त करू शकतो. परंतु हरे कृष्ण महामंत्राचा जप करताना झोप लागू नये म्हणून आपण वरील नियामक तत्वांचं पालनही करू शकतो. जेव्हा आपण हरे कृष्ण महामंत्राचा ध्यानपूर्वक जप करतो आणि ऐकतो, तेव्हा ते स्थान पवित्र होतं. त्यासाठी खाली वर अशा विशिष्ट प्रकारच्या आसनाची गरज राहत नाही. हरिनाम मन आणि इंद्रियांनाही नियंत्रित करतं आणि मग आपण स्वतःची स्वार्थ भावना दूर करून हृदयाचं शुद्धीकरण करून घेतो आणि त्याच शुद्ध हृदयामध्ये हरिदर्शनाची लालसा उत्पन्न करून भगवंतांना पवित्र आसन प्रदान करून त्यांच्या चरणांजवळ स्थित होतो. भगवान श्रीकृष्णांचं प्रेम आपल्या हृदयात असतंच आणि श्रीकृष्णही आपल्यावर अनंत प्रेम करतातच. परंतु कलियुगाच्या प्रभावामुळे आपण ते विसरलो आहोत. आपल्याला ते सुप्त प्रेम जागृत करावं लागेल. त्यासाठीच हरे कृष्ण महामंत्र एकमेव उपयुक्त साधन आहे की ज्याद्वारे आपण आपल्या हृदयातील भगवंतांबद्दलचं सुप्त प्रेम जागृत करून परम आनंदानं भक्ती करू शकतो आणि भक्तीमध्ये आनंद प्राप्त करू शकतो. या प्रक्रियेनं आपला आत्मा शुद्ध होतो. हाच खरा योग आहे. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण हरे कृष्ण महामंत्राचा रोज न चुकता हृदयापासून जप केला पाहिजे आणि हृदयातील सुप्त कृष्ण प्रेम जागृत केलं पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. कलियुगी जीवांच्या उद्धारासाठी दिलेल्या भक्तियोगाचं पालन करूयात, परमानंद मिळवूयात. धन्यवाद. हरे कृष्ण.